आता तुम्ही म्हणणार हा काय विषय, तर चला सांगतो, फक्त व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर हे व्लॉग 11 तारखेचा आहे बघा. त्या दिवशी रात्री 12लाच पाऊस चालू झालाय. कमीत कमी 4-5 तास पाऊस चालू होतं. त्यामुळे सगळीकडे खूप म्हणजे खूप पाणी होतं. अब्बा बाबा, हे बघ किती पाणी आहे. हे अजूनही पाणी कमी झाल्यावर आलो. 1 तासा अगोदर तर पूर्ण कमरेपर्यंत पाणी होतं. आता तुम्ही हे पाण्याचा आवाज ते ऐकून तुम्ही समजू शकता. थांबा, तुम्हाला दाखवतो आवाज ते सगळं. याच्या आला हे पाणी सोडलं बघा. आता हे टाइम बिम काय असतं का नाही बघा. ऍक्च्युली विषय काय माहितीये का, पाणी सोडलं नाही तर पाऊस आल्यामुळे हे नळामधनं पाणी आलं बघा. थांबा, तुम्हाला दाखवतो आमच्या गल्लीमध्ये सगळ्यांच्या घरात पाणी कसं केलंय. अब्बा बाबा, बघा हे सगळं गॅस ते सगळं एकदम आधार असं पाण्यामध्ये बघा कसं उभारलंय. घरातलं सगळं मीठ तिखट जे काय असेल सगळं एकदम पाण्यामध्येच गेलतं. सगळीकडे एकदम पूर आल्यासारखं एकदम बेकार हालत झालतं बघा. घरामध्ये ठेवलेले पैसे ते सगळे भिजले होते. चांगलं झालं भिजलं तरी पण घरातच होते, नाहीतर वाहून बाहेर गेले तर अवघडच झालं असतं. एवढं बेकार हालत झालं तरी पण आमच्या गल्लीतल्या कार्यकर्त्यांचं मजा बघा. गणपती बाप्पा मोरया 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 निर्रोड्रे ಇದೋಡ್ರಿ ಬಳಕ ಕರಿಯಾಗಿ ಕುಂಬರಿವರ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ಬತ್ತು ಚೆಕ್ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ. ಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ? ಚೆಕ್ ಪಾಸ್ ಆಗಿಲ್ಲ ಚೆಕ್. शेवटी गाववाले म्हटल्यावर विषय हार्डच असणार आपलं. असलं सगळं मजा अनुभवाला भावा गावात राहावं लागतंय. शहरातल्या मुलांना असलं मजा माहितच नाही. अजून पार्ट 2 येणार आहे भावा, म्हणून लवकर फॉलो कर.